घेऊन जायचं आहे, म्हणजे आजच न्यायचं, आज बुक करायचं आहे, उद्या घेऊन जायचं आहे. त्यासाठी स्पेशल केक मागवणार आहे. आता बघूया कोणता भेटतो, काय भेटतो. बाकी यांचा विषय झाला, यांच्याविषयी तर मी जास्त काही बोलणारच नाही आहे. मनीषाताई असू द्या किंवा विजूभाऊ असू द्या, मला काही गोष्टी समजत नाही. म्हणजे व्हिडिओ सगळं काही आहे का असं मला कधी कधी प्रश्न पडतो. म्हणजे तुम्ही व्हिडिओसाठी एवढं का असं हे करता. आता तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला पटवण्यासारखं वरती गेलेलं आहे. आणि राहिला प्रश्न काही गाडी वगैरे, आई नको म्हणते, गाडी वगैरे तर घरामध्ये आहे, तर तिला आपण जास्तीत जास्त एक बड्डेचा ड्रेस देऊ शकतो. काय म्हणते कोमल? छान असा बड्डेचा ड्रेस आपल्याकडून मस्त असा ड्रेस देऊया एखाद्या कलरचा. कुठल्या कलरचा कोमल देता येईल? कोणता कलर? ब्लॅक. बड्डे दिवशी ब्लॅक घालत नसते. कोणता द्यायचा? गुलाबी. बघूया आता दुकानात जाऊ. इकडे बघा आम्ही बनवलेली आहे साबुदाणा टिक्की आणि ही 1 नंबर झालेली आहे. हे 5 आहे, याचे व्हिडिओ बनवायचा आहे, पण याच्यासोबत मिरची लागतीये, मिरची तळायची बाकी आहे, म्हणून आम्ही जरा वेट करतोय. आणि हा बटाटा आमचा शिजलाच नाही, मोठा बटाटा होता. काय करणार. आणि इकडे आहे टिट्टे. टिट्टे हाय कर एकदा, हाय कर, हाय. चल इकडे माझ्यासोबत. नमस्कार मित्रांनो, कशी आहात तुम्ही? मजेत असाल, आय होप सगळे मजेत, मस्त तंदुरुस्त असाल. तर इकडं काय चालू आहे तुम्हाला सांगतो मी. शिट्टी होत आहे, थांब ना बाई. तर हा व्हिडिओ तुम्ही शनिवारी बघत असाल, ठीक आहे. रविवारी आहे ऋतूचा बर्थडे आणि आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीसाठी आई एक स्पेशल रेसिपी तयार करत आहे. तर इकडे शेंगदाणे वगैरे भाजून झालेले आहेत आणि इकडे आता बटाटे उकडत आहे. तर एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय 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 रेसिपीचं नाव काय परी? काय नाव काय रेसिपीचं आपल्या? साबुदाणा कटलेट. साबुदाणा कटलेट. हा, तर आज आम्ही साबुदाणा कटलेट बनवणार आहे मस्तपैकी आणि छान अशी तुम्हाला टेस्ट खूप आवडेल त्याची. आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो मी. आईच्या चॅनलवर आपण जे रेसिपीचे व्हिडिओज बनवत असतो, तर त्या रेसिपी मी कुठेतरी बघितलेल्या असत्या किंवा काही आईच्या मनानं असतात. मग असे कॉम्बिनेशन करून आम्ही काहीतरी वेगवेगळं बनवायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला ही ते बघायला आवडेल. त्या गोष्टी येतात. ही कोमल इकडे. तर ऋतूची पूर्ण फॅमिली, म्हणजे ऋतूची मम्मी, ऋतूचे पप्पा आणि ऋतू हे तिघे जण शॉपिंगसाठी गेलेले, कारण की ऋतूचा बर्थडे आलेला आहे. आता तुमच्या सगळ्यांमध्ये एक क्वेश्चन आले की ओम दादा तू काय गिफ्ट देणार आहे, काय गिफ्ट देणार आहे? तर ओम दादा त्यांना काहीच गिफ्ट देणार नाहीये. जे खरं आहे ते सांगतोय, कारण की सध्या सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे, सोन्यासारखं वरती गेलेला आहे. आणि राहिला प्रश्न काही गाडी वगैरे, आई नको म्हणते, गाडी वगैरे तर घरामध्ये आहे, तर तिला आपण जास्तीत जास्त एक बर्थडेचा ड्रेस देऊ शकतो. काय म्हणते कोमल? छान असा बर्थडेचा ड्रेस आपल्याकडून मस्त असा ड्रेस देऊया एखाद्या कलरचा. कुठल्या कलरचा कोमल देता येईल? कोणता कलर? ब्लॅक. बर्थडे दिवशी ब्लॅक घालत नसते. कोणता द्यायचा? गुलाबी. बघूया आता दुकानात जाऊन. उद्याच्या दिवशी आम्ही शॉपिंग करणार आहे, म्हणजे उद्या मी छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे आणि तिकडून आल्यानंतर इकडे जाणार आहे, किंवा मग तिकडे गेलो तर तिकडे मला भेटला तिकडूनच घेऊन येईल. काय म्हणते का? तर तसं काहीतरी करूया. आणि माझी मम्मी इकडे केव्हाची उठारेटा करत आहे. हे बघा, हे बघा काय झालंय माहितीये का प्रॉब्लेम. हे लोखंडाचा पॅन आहे बघा. तो काय झालेला आहे की आता आम्ही जे आहे ना ते ठेवून दिला. आम्ही पुण्याला गेलो होतो ना, त्यावेळेस आम्ही इथं ठेवला होता. त्याला लागलं पाणी, ते जंगला, म्हणून आम्ही घासाय. जंगला नाही गंजला. हा, आता त्यामध्ये आम्हाला करायचे आहे कटलेट. तर ते धुणं चालू आहे तेव्हाच. बटाट्याची किती झाल्या बस पण. ओके चला. इकडे बघा आम्ही बनवलेली आहे साबुदाणा टिक्की आणि ही 1 नंबर झालेली आहे. हे 5 आहे, याचे व्हिडिओ बनवायचा आहे, पण याच्यासोबत मिरची लागतीये, मिरची तळायची बाकी आहे, म्हणून आम्ही जरा वेट करतोय. आणि हा बटाटा आमचा शिजलाच नाही, मोठा बटाटा होता. काय करणार. आणि इकडे आहे टिट्टे. टिट्टे हाय कर एकदा, हाय कर, हाय. चल इकडे माझ्यासोबत. चला 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 चला. हे बाई, हे दिसलं का मांजर? दिसली का मांजर? काय खायली? टिक्की खायली काय? किती वेळ अजून?
गॅस थोडा फुल करा. ए नाही नाही तिला नको देऊ ना बाई, तिखट आहे ना ते. चल तिकडे व्हायचा. नाही नाही तुझ्यासाठी नाही पाहते, तिखट आहे मिरची आणतात. अरे बापरे हात लावायली पोरगी. जा मम्मीकडे जा, मम्मी देईल. जा मम्मी देईल, पळ लवकर जा. हा नाही 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 कशी पळायली. कोमल छान झालेत ना. हा मस्त. डू यू लाईक दिस. यस तुला आवडलेत. काढलेच नाही. देऊ का एखादा. आहे ना परी जाऊ. परीच ताव मारायला की सगळे. व्हिडिओ राहिलेला याचा अजून. चांगलं झालं का. धरा ना एखाद देऊ का. एखादं खा ना. आजीला अर्ध दिलं बा, आजीचं पोट दुखा लागलं. आजीने दुपारी भेळ खाल्ली. मोठी वगैरे आणली ती. नाही घरी बनवली होती. तुम्ही फक्त कशाला चिवडा आणि मुरमुरे टाकले होते कांदा तुम्ही कशाला देता यार म्हाताऱ्या माणसाला. त्यांना एखादं घास खाऊ वाटलं मग काय करावं. खावं नाही का माणसून. इथे आमच्या टिक्क्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या काढणं चालू आहे बाहेर मस्तपैकी. या आमच्या घरी साबुदाणा टिक्की खायला. हा कर बा. हाय का आवडलं नाही तुला. नाही जे सगळ्यांना आवडते तिला आवडत नाही. त्या 5 मधली उचलली. 2 गेले. भगवान अभी छोटी छोटी मैंने निकाल के रखा था वीडियो के लिए. ते तिन्ही बी टाकून दे, ते मिरच्या बी टाकून दे. आता यातली छोटी छोटी टाकून दे तिकडं. थांब रे गरम आहे. ठीक आहे. हाट कोमल बाजूला हाट, बाजूला हाट कोमल, कोमल बाजूला हाट. ओम दादाला कोणाची आईची बी काळजी नाही, फक्त कोमलचीच काळजी, म्हणून कोमल नव्हतं बाजूला हाट. तर याविषयी मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला बोलायचं असलं तुम्ही बोलू शकता. हो की नाही. हो ना. बरं आहे का नाही तुमचं. झोपेतून उठलो ना आम्ही मग मला जरा बरं किती वेळ. अर्धा तास. गरमागरम मस्त साबुदाणा टिक्की खायला या. आलं पाहिजे. काय पोट दुखलं तर मग. थांब पिला गरम आहे. चला स्टार्टिंगचा व्हिडिओ घ्यायचा आपला. कोणता. हे आणून द्यायचा खायचा. चला हाय कर हाय सगळ्यांना. हे हाय करायला बघा. काय खाणं चालू आहे तुझं. हा घेतलं घेऊन. टाइमच लागत नाही. हा चल बोल. तर मला जायचं आहे बघा छत्रपती संभाजीनगरला, कारण की आजचा शूट तिकडे आहे. आणि गिट्ट्या सकाळ सकाळी येऊन बसले ते. उद्याला केक आणायचा आहे तर उद्या कुठे नका जाऊ. मग उद्याची कामं आज करावं लागणार की नाही तुम्ही सांगा. त्यासाठी आज जायचं छत्रपती संभाजीनगरला. आणि एक विषय झालेला आहे तुम्हाला सांगतो थांबा. इकडे बघा आता. नुसतं बघा आता. तिकडे चालले गेली. ही काय करते माहिती का, गोल गोल फिरायला लागली आणि तिला धक्के मारायला लागली. काय काय अय इकडे इकडे ये तू काहून धक्के मारली तिला. आता ही रडण. आता दाखवीन ना सगळ्यांना पप्पा मला बोलले म्हणून. बोलले म्हणजे बोललेच, म्हणजे बोलले की लगेच रडायचं जोर जोरात. म्हणजे मारायची बी गरज नाही. इकडे तू माझ्याकडे. इकडे इकडे तुला पाहतो मी. इकडे आली बघा. हा म्हणते का मला सांग. इकडे पाय. इकडे पाय. इकडे बघ. सोड सोड तुझं. पप्पाकडे पाय. इकडे पाय. तू कोण मारती तिला. त्याला कोण मारते माझ्या. का ग मी तो ही बाजू घ्यायला लागून तुम्हाला मार लागली काय. घ्या इकडे. इकडे थांबा. सोड सोड ना. हा आंघोळ नाही काही नाही, नुसतं भांगा पाडा. घ्या बस काय. माझी आशीच केस राहून द्या. मी मोठी म्हणून मला आशीच राहून द्यायची. मला हात काऊन जुट्टू पाडून द्यायला माहिती का.
आज मला डोकं धुवायचं आहे म्हणून. काय का पाडलं डबल पिऊ नको ना आहे का अरे अरे आई पकड ए टिट्या ए हो इकडं चल पिवडे उठ चल चला इकडं तू कोण मारती मग तिला अरे वा नमस्कार. तुम्ही विचारत असाल काय विषय आहे तर मी चाललो आहे सध्या छत्रपती संभाजीनगरला. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं तर विषय असा आहे की मला विजू भाऊचा जरा अवघड वाटतंय. अवघड कशामुळे वाटतंय कारण की मी माझे रिझन्स वगैरे तुम्हाला सांगितले काय प्रॉब्लेम झाला कसा झाला आणि कमेंट सेक्शनमध्ये देखील तुम्ही मला खूप सारे हे सांगितले. त्यानंतर जे विजूची कॉल चालू झाले की तुम्ही व्हिडिओ का टाकला असा तसा हे ते म्हटलं भैया तो माझा प्रॉब्लेम आहे तो मी टाकला. आता कालपासून कॉल चालू झालेले परत तुम्ही कधी येणार आहे काय येणार आहे हे सगळं चालू झालेलं आहे. तर मला त्या गोष्टी काही समजत नाही आहे किंवा माझी तेवढी समजण्याची शक्ती नाही आहे असं काहीतरी विषय असेल त्यामुळे तो प्रॉब्लेम होत असेल. त्यामुळे मी काही जास्त डोकं लावणार नाही आहे. राहिला प्रश्न उद्या ऋतूचा बड्डे आहे तर तिच्यासाठी आता आपल्याला केक वगैरे घेऊन जायचा आहे. म्हणजे आजच न्यायचं आज बुक करायचं आहे उद्या घेऊन जायचं आहे. तिसाठी स्पेशल केक मागवणार आहे. आता बघूया कोणता भेटतो काय भेटतो. बाकी यांचा विषय झाला यांच्याविषयी तर मी जास्त काही बोलणारच नाही आहे. मनीषाताई असू द्या किंवा विजूभाऊ असू द्या मला काही गोष्टी समजत नाही. म्हणजे व्हिडिओज सगळं काही आहे का असं मला कधी कधी प्रश्न पडतो. म्हणजे तुम्ही व्हिडिओसाठी एवढं का असं हे करता. आता तुम्हाला त्याची एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला पटणार नाही. त्यानं एवढं अर्धा तासाची 1 तासाची लाईव्ह घेतली बरोबर. त्या लाईव्हमध्ये त्यानं नाव चुकीचं सांगितलं आणि व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही. ठीक आहे बाबा मान्य आहे आम्ही पण एवढं हे करतो सस्पेन्स करतो पण एवढं नाही करत. जर कधी मी डेडिकेटेड लाईव्ह घेत असेल आपल्या बाळाचं नाव सांगण्यासाठी तर त्यामध्ये बाळाचं नाव सांगणार बरोबर की नाही. मलासुद्धा त्यानं शिवांश नाव सांगितलं होतं त्याच्या मुलाचं नाव स्वराज ठेवलेलं आहे. आता याच्या उपर मी काय बोलू. आता मी त्या दिवशी त्याला फोन केला म्हटलं बाळाचं नाव काय ठेवलेलं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो आहे बाळाच्या नावाचा विषय ते म्हणतो बघू आता काय ठेवायचं. तर कोणते असे आईवडील आहे की जे म्हणतात बघू आता ठेवायचं आहे. आधी त्यांना जन्म दाखला काढण्यासाठी डॉक्युमेंट्स दिले त्या डॉक्युमेंट्सवर नाव लिहावं लागतं तुम्हाला बाळाचं नाव काय पाहिजे. आता मला 2 मुली झालेल्या आहे मला तेवढा अनुभव आहे. ऋतूचं पण मीच करून दिलेलं आहे तर तेवढा मला अनुभव आहे. कुठं काय द्यावं लागतं महानगरपालिकामध्ये जाऊन ते करावं लागतं नगर परिषदेमध्ये जाऊन करावं लागतं सगळं माहिती आहे. आता त्यानं जर की आधीच नाव ठरवलेलं होतं तर मग मला सांगायला काय प्रॉब्लेम. त्याला वाटलं की हा व्हिडिओमध्ये सांगून देणार अरे बाबा मी नाही आहे तेवढा तुला जसं वाटत असेल याच्या आधी कधी मी असं केलेलं आहे तेवढं मला सांग ना. बरं ठीक आहे ह्या काही ज्या थोड्या थोड्या गोष्टी असतात ना त्या मला नाही पटत आणि ज्या नाही पटत तर त्या नाहीच पटत. मग बाकी कोणी असो मग मला काही नाही करायचं. अवघडच आहे. तिकडे रामभाऊचं आणि मनीषाताईचं वेगळंच चालू आहे. रामभाऊ म्हणतोय की माझ्या मुलीच्या बड्डेला आहे ती म्हणते माझं लग्न आहे माझ्या मागं नंदाच्या पोरीचं. बरं ठीक आहे तिच्या गोष्टी खऱ्या आहेत. इकडे रामभाऊला राग येतोय. म्हणजे काय चाललंय घरामध्ये कोणाला ताळमेळच नाही आहे सध्या तरी. आणि या सगळ्यापासून मी माझ्या कामावर जास्त भर देतोय. तुम्ही बघितलं असेल छत्रपती संभाजीनगरला जालन्यावरून ती जवळपास 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर जाणं 60 किलोमीटर येणं परत छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरणं तुम्हाला माहिती एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तर किती वेळ लागत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी चालू आहे फक्त आणि फक्त आपलं काम पुढे वाढवण्यासाठी. मला हाऊस नाही आहे एवढे सगळे कामं करायची जालन्यामध्ये असू द्या किंवा बाहेरच्या असू किंवा व्हिडिओज असू द्या. आता इथं उभं राहून तुमच्यासोबत 2 मिनिटं डिस्कशन करतोय कारण की मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. कारण की ऑलमोस्ट व्हिडिओ तयार झालेला असल्यावर मग सुट्टी कशामुळे द्यायची. कारण की काही लोक आपली खरंच व्हिडिओची वाट बघत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो. माझं सुदर्शन आहे सुदर्शन तिकडे गॉगल घेतोय तर म्हटलं ठीक आहे घे म्हटलं मी 2 मिनिटं व्हिडिओ बनवतो म्हटलं. तर एवढं लांब जायचं म्हटलं डोळे वगैरे खराबच होऊन जातात ना सगळे. आणि 2 व्हीलरवर जातो आहे मेन म्हणजे कारण की तिथं आम्हाला फिरण्यासाठी गाडी नाही आहे. इथं आम्हाला 4 व्हीलर आम्ही जी आहे थार जी आहे ती जालन्यामध्येच लावलेली आहे. कारण की तिथं फिरावं लागतं ना इकडून तिकडं तर जे गल्ली बोळ्यामध्ये जाणं. आता ते पैठण गेटवर तुम्हाला माहिती आहे की किती गर्दी राहते आणि किती गल्ली बोळ्या आहेत. तिथून आपली थार जाणं मुश्किल आहे. परत लावणार कुठं काय हा सगळा प्रॉब्लेम येतो. आणि त्याच सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आम्ही काय केलेलं आहे की तिथं लावून दिले आणि आम्ही आता 2 व्हीलरवर पुढे जातो आहे. हां आणि खरं जे आहे तेच आहे. चला आता मी निघतो पटकन दिवशी जायचं आहे मला. बाकी आता उद्या महाशिवरात्री देखील आहे. रामभाऊचं तसं काही प्लॅनिंग नाही आहे
गिफ्टचं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलं ना गिफ्ट नाही देणार आहे, तर ते का नाही देणार आहे ना ते तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल. आता त्याच्या मागं खूप मोठं कारण आहे, ते तुम्हाला काही लोकांना कळालंही असेल. तर मी गिफ्ट तर देणारच नाही आहे, फक्त एक केक आणतोय मस्तपैकी. केक मग किती जाऊ द्या, 2000पर्यंतचा केक जाऊ द्या. आता तुम्ही म्हणाल की असा कोणता केक आहे 2000चा, तर नाही. तर बघूया कुठला केक मिळतोय, काय मिळतोय, आपण बुक करणार आहोत. गिफ्टचा सध्याचा विषयच नाही आहे, त्यामुळं माझ्याकडं तुम्ही असे बघूच नका डोळे वर करून की हा देणारच नाही आहे. तर नाही, तर तुला गिफ्ट नाही आहे सध्या तरी. गंज ऋतू माझ्या अंगावर जास्त आहे, मला ती खूप आवडते. आम्ही दोघंजण खूप छान दिसतो. पण ऋतूसाठी मी ड्रेस आणणार होतो, पण त्यांना ड्रेस कालच आणले, ते तुम्हाला त्यांच्या व्हिडिओ दिसेलच. परीसाठी, पिऊसाठी, सगळ्यांसाठी ड्रेस आणलेत. खूप छान, मला खूप आवडलेत. आईसाठी साडी आणली, कोमलसाठी साडी आणली. ह्या सगळ्या खूप गोष्टी चांगल्या, खूप चांगल्या. मी त्याला नाव ठेवत नाही आहे. पण तिचा बड्डे जर काही महाशिवरात्री नसता आला तर आपण तिथं काय केलं असतं माहिती आहे का, काहीतरी कार्यक्रम केला असता आणि मस्तपैकी नाही का नाश्ता जेवणाची काहीतरी सुविधा केली असती. तर आता ते पॉसिबल नाही आहे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये, त्यामुळे हा सगळा विषय होतो आहे. पण ठीक आहे, जाऊ द्या. बिचारी झाली आता 1 वर्ष झाली, आता चांगली बोलायला लागली, चालायला लागलेली आहे. तर बघू आता काय होतं काय नाही. आणि सुदर्शनचे पण व्हिडिओज जरा रेग्युलर येत नाही, कारण की अपलोड करायचा प्रयत्न करतो आहे, पण प्रॉब्लेम येतो आहे जरा. त्याला पण व्हिडिओ, त्याला बोललो आहे मी व्हिडिओ वगैरे टाक, कारण की बरेचसे लोक जे आहेत ते कमेंट्स करतात की दादा प्लीज व्हिडिओ टाका 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 टाका. काय असतं ना, एक तुम्हाला आमची सवय लागलेली असते, की आम्हाला तुमची सवय लागलेली असती. आता मला तुमची सवय कशी लागलेली आहे की मला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला आवडतं. गंज मी लाईव्ह येत नसेल, पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी, की बाबा आपली आहे ऑडियन्स बघती आहे. पैशाचा विषय साईडला ठेवा, पैसे सगळ्या गावाला येतात, तसा विषय नाही आहे. पण एक ऑडियन्सचं असतं, त्यामुळे तुम्ही इथं मला वाईट कमेंट्स करू नका की कोणी व्हिडिओची वाट बघत नाहीत. जे बघतायत ना ते खरंच बघतायत. हां, तर असा एकंदरीत विषय आहे. चला आता मी निघतो पटकन दिशी. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची, आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.